स्तोत्रसंहिता 16 उत्तम वारसा. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 16वी मनापासून ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता विश्वास, समाधान आणि देवामध्ये सुरक्षित जीवन याचा सुंदर संदेश देते. चला शांत मनाने देवाच्या वचनात प्रवेश करूया. दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य दैवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात, तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगी आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. प्रभूच माझा वाटा. दावीद म्हणतो, परमेश्वर माझा वाटा व माझा प्याला आहे. याचा अर्थ असा की माझे समाधान, माझे भविष्य, माझे सर्व काही प्रभूच्या हातात आहे. जेव्हा देव आपला वाटा बनतो, तेव्हा कुठल्याही गोष्टीची कमतरता वाटत नाही. समाधानाचे जीवन. स्तोत्रसंहिता सांगते, माझे सीमारेषा सुंदर स्थानी पडल्या आहेत. देवाने दिलेल्या जीवनात दावीद समाधानी आहे. तो इतरांशी तुलना करत नाही. तो देवाच्या इच्छेत आनंद मानतो. ही गोष्ट आपल्यालाही शिकवते. कृतज्ञता आणि समाधान देवाच्या जवळ राहूनच येते. देवभक्तांसोबत संगत. दावीद सांगतो, देवभक्त लोक त्याचा आनंद आहेत. देवावर प्रेम करणाऱ्यांची संगत आपले जीवन मजबूत बनवते. वाईट संगत आपल्याला देवापासून दूर नेते, पण पवित्र संगत आपल्याला प्रभूजवळ आणते.
प्रभू मार्गदर्शक आहे. मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. तो मला सल्ला देतो. देव फक्त दूरचा देव नाही, तो आपला मार्गदर्शक आहे. तो आपल्याला योग्य निर्णय, योग्य दिशा आणि योग्य वेळ दाखवतो. भीतीरहित विश्रांती. दावीद सांगतो, म्हणून माझे हृदय आनंदित आहे आणि माझे शरीर सुरक्षित विश्रांती घेईल. जेव्हा प्रभूवर पूर्ण विश्वास असतो तेव्हा मन शांत होते आणि झोपही भीतीविना येते. मृत्यूवर विजयाची आशा. तू माझा जीव अधोलोकात सोडणार नाहीस. हे वचन फक्त दाविदासाठी नव्हे, तर भविष्याच्या आशेचे सूचक आहे. देव मृत्यूपेक्षाही महान आहे. तो जीवन देणारा देव आहे. जीवनाची परिपूर्णता. तुझ्या उपस्थितीत आनंदाची परिपूर्णता आहे. जग क्षणिक आनंद देतो, पण देव शाश्वत आनंद देतो. जो प्रभूजवळ राहतो तो कधीही रिकामा राहत नाही. आजचा संदेश. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज स्वतःला विचारूया, आपला खरा वाटा कोण आहे? जर प्रभू आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्याला हादरवू शकत नाही. शेवटची प्रार्थना. हे परमेश्वरा, तूच आमचा वाटा आहेस. तू आमची सुरक्षितता आहेस. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायला आणि तुझ्या उपस्थितीत आनंदाने जगायला शिकव. आमेन.